अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम ख़ान आप सभी का स्वागत करता हूं खिलाफत टाइम्स में। मंत्री अब्दुल सत्तार ने ये भी कहा कि मुसलमानों को रिज़र्वेशन मिलना चाहिए और जिस तरह से जरांगे पाटिल या मराठा हमारे जो साथी हैं इन्होंने जिस तरह से लड़ रहे हैं आरक्षण के लिए, उसी तरह से मुसलमानों की बस्तियां भी आप जाके देख लीजिए कि मुसलमानों की बस्तियों में किस तरह से मुसलमान रहते हैं, इसलिए उनको आरक्षण मिलना भी ज़रूरी है। अब सवाल ये भी उठता है कि क्या आने वाले इलेक्शन के लिए ये योजनाएं आकी गई है मुसलमानों के लिए, या फिर सच में सरकार मुसलमानों के लिए कोई योजना बना रही है या मुसलमानों के बारे में सोच रही है। ये आने वाला वक्त ही बताएगा कि मुसलमानों के लिए क्या सही सरकार कर रही है या नहीं कर रही है, या फिर ये इलेक्शन के लिए कुछ योजनाएं आंक रही है। आइए देखते हैं अब्दुल सत्तार जी ने क्या कहा। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, देवेंद्र जी, अजीत दादा कहीं कम नहीं है। मैंने तो आपको इतना बताया कि निजाम सरकार जब थी, जब कितना बजट आता था ये संभाजीनगर औरंगाबाद को, ये महाराष्ट्र को, वो भी चेक करो और आप कितना मिलता है ये चेक करो। अगर हम उसमें कम पड़े होंगे, हमारा हिंदुत्ववादी सरकार कम पड़ा होगा, तो मैं कोई भी गुनाह, कोई भी गलती स्वीकारने को तैयार है। लेकिन उन्होंने अच्छा काम करे, उनका ये अभी रहा काम हमारा रिजर्वेशन का, तो जरंगे पाटिल साहब ने डिमांड की, मैंने उनका स्वागत किया, सत्कार किया, सम्मान किया, अभिनंदन किया और उनके संगात उनके समाज को भी न्याय मिलना, ओबीसी को भी मिलना, लेकिन उन समाज के संगात मुसलमान भी है। मैं ये बता रहा हूँ कि कई जगहों पे उनकी माली हालत, उनकी आर्थिक परिस्थिति, उनका एजुकेशनल, उनकी नौकरियां बहुत गंभीर है। मैं कोई वो समाज का है, वो कौम का है, वो जात का है बोल के नहीं बोल रहा, लेकिन सच्चाई तो ये भी है। आप भी जाके देखो बस्तियों में कितनी परेशानी है, आप भी जाके देखो उनकी पढ़ाई में कितनी दुश्वारियां है। तो ये सब चीज उनको हमको इस पे लाइन पे लाने के लिए महाराष्ट्र सरकार का माइनॉरिटी डिपार्टमेंट ये सोच रहा है कि जो बच्चे एजुकेशन नहीं करते उनका एजुकेशन मिलना। अभी जो स्पर्धा परीक्षा में जाना है तो तुमको उतना टैलेंट ब्रिलियंट होके आना पड़ेगा। उसके लिए हम एक बच्चे पे 40 लाख रुपए खर्चा कर रहे हैं। वो 40 लाख महाराष्ट्र सरकार खर्चा करेगा, बच्चा उधर से टॉपर बन के आएगा और अच्छा धंधा करेगा, बिजनेस करेगा, नौकरी। नहीं, ये तो सुन लो पहले पूरा। ये दो बीच में लाते, फिर ये भी नहीं होता, वो भी नहीं होता। तो ये मेरी बात सुनो। ये पहली बार सरकार ने ये फैसला किया, मुस्लिम एजुकेशन के अंदर उनको रिजर्वेशन मिलना चाहिए, अच्छे टॉप के स्कूलों में, कॉलेजों में उनको एडमिशन मिलना चाहिए। उसके तरफ से महाराष्ट्र सरकार, मुझे लगता है कि जल्द से जल्द एक ऐसा जीआर निकालेगा कि वहां उनको पढ़ाई की ये जो मुख्य प्रवाह में उसमें उनको लाना पड़ेगा, और वो लाने की हम कोशिश कर रहे हैं। रहा सवाल मार्टी का, तो मैंने बोला कि मार्टी का कैबिनेट में यहाँ से जब गया, आयुक्तालय का उद्घाटन करके वहां जाया, हमारी मैडम से बनाया। अब हमारे पास सेक्रेटरी के पास बैठ के दोनों डीसीएम और सीएम साहब की सही होगी और कैबिनेट में आएगा, उसकी भी कॉपी दे दूंगा। हर कैबिनेट में हम कुछ ना कुछ माइनॉरिटी के लिए करते हैं, और माइनॉरिटी एक मुसलमान ही नहीं है, माइनॉरिटी के अंदर जू है, जैन है, पंजाबी है, बौद्ध है, ऐसे 7 अलग अलग जू जात से लेके तो मुसलमान तक। आयुक्तालय में क्या काम होने वाले हैं? ये आयुक्तालय का मतलब अभी भी समझा नहीं। तुम पत्रकार हो गए तो मुझे भी आश्चर्य लग रहा है। जनता के लिए सुनो, जनता का ही काम सुनो। यहाँ जो है माइनॉरिटी डिपार्टमेंट का वक्फ बोर्ड का कंट्रोल वहां रहेगा, उनका वरिष्ठ बोल के। वहां जो है आज मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन है, उनका कंट्रोल वहां रहेगा। आज जो माइनॉरिटी डिपार्टमेंट का पैसा खर्च होता है वो हुआ क्या नहीं हुआ, उसका कंट्रोल वहां रहेगा। उसके बाद हमारे जो छोटे छोटे यूनिट चलते हैं, वो मदरसा, हमारा एक मदरसा बोर्ड को भी हम 2 लाख के बजाय अभी 10 लाख रुपए कर दिए। 10 लाख उनको देंगे तो वो सही गया कि नहीं गया, वो जिस चीज के लिए दिया गया उसका कंट्रोल है कि नहीं है। और आयुक्तालय यहाँ नहीं है, ये आयुक्तालय का नीचे हर डिस्ट्रिक्ट के अंदर ऑफिस रहेगा, वो उससे कनेक्ट रहेगा। 86 पद मैंने मंजूर किया, 86 तो 86 पद उनके रहेंगे, और वो यहाँ के आसानी से काम करेंगे, ताकि वक्फ बोर्ड के अंदर कभी अगर एक आधा मस्जिद का इनाम है, एक आधा दरगाह का इनाम है, एक आधा वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी को कोई अलग से विल्हेवाट लगा रहा, उसको वहां लेना पड़ेगा, उसको कंट्रोल करना पड़ेगा। महाराष्ट्र सरकार ने और एक ऑर्डर काढ़ा है। मैं तो देवेंद्र जी 2016 का जीआर बताया, मैं नया कुछ नहीं बताया। 2016 में देवेंद्र जी ने एक जीआर काढ़े थे कि जितनी भी वक्फ प्रॉपर्टी किसी भी व्यक्ति के नाम पे, खासदार, आमदार, मंत्री, उद्योगपति या लीडर या पुढारी, कोई भी जात का होगा, उसको राउंड मारना और वहां वक्फ बोर्ड का नाम लिखना। अंबानी की प्रॉपर्टी मैं सबकी बात कर रहा, मैं सबकी बात कर रहा।
आरक्षण के ऊपर करीब कुछ 10 दिन के अंदर या 12 दिन के अंदर आपको सम्मानीय मुख्यमंत्री महोदय अधिवेशन में कोई भी घोषणा कर सकते, कभी भी कर सकते, लेकिन इसका जो मेन मकसद ये रहता है कि अधिवेशन के टाइम पे बाहर कोई घोषणा नहीं होती और मुख्यमंत्री जी इसका घोषणा उनके जो स्पीच रहेगा हमारा आखिरी का, उस स्पीच के अंदर आप सुनो, बहुत और भी घोषणाएं होने वाली है। ये मुख्यमंत्री महोदय का कर्तव्य दक्ष है, कर्तव्य का पार, जो भी आखिरी तक गरीब से गरीब आदमी है उसको न्याय और इंसाफ देने का काम करे। विधानसभा की चुनाव है, जानते ना, अरे बहुत होगा ना भाई, आप बाद में भी रखो ना कुछ। साठी बँकेच्या संचालक मंडळाला कडे तो विषय आला, महाराष्ट्र सरकारने तशी आटच टाकून दिली का तोपर्यंत तुम्ही बाकीच्या पैशाचा हे लावणार नाही, तोपर्यंत तिकडचे पैसे यायला आम्हाला अडचण येईल। परंतु सन्माननीय बँकेचे संचालक मंडळामध्ये ज्या संचालकांनी ज्या भावना मांडल्या त्या भावनेप्रमाणे आम्ही अंतिम याच्यावर आलो। याच्यानंतर ही महाराष्ट्र सरकारने सांगितलं की त्यांना 150 कोटी माफ करून टाका, आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ। किंवा आज आपण पाहिलं का महाराष्ट्र सरकारने हा जे काही महिलांसाठी 1500 रुपये दर महिना केला, त्याची मोठा बोज सरकारवर येणार आहे। वीज बिल माफ केली, पुढे वीज मोफत देणार आहे। हे सर्व करताना अनेक अडचणीमधून सरकार मार्ग काढतो। तर ही छोटीशी फिगर आहे, 150 कोटीचा काही फार मोठा भार नाही एक जिल्ह्यासाठी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी। तो सरकारकडे आम्ही करणार, मी मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा करील, आमदार म्हणून जिल्ह्याचे सर्व आमदार करतील, खासदार महोदयही करतील आणि याच्यामध्ये तो झाला तर निश्चित त्याचा फायदा बँकेला मिळेल। माफ करावेत का तुम्हाला वापरायला द्यावेत काय? नाही, आम्ही माफ केले तर आम्हाला हे 150 कोटी बँकेचे पैसे आहे ना, हे बँकेचे व्याजासहित पैसे इतके झालेले आहे। आता व्याजासहित झालेले आहेत तर याला आता माफ करायचं आज शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवाला माफ केलं तर आम्हाला सरकारने तितके पैसे, एक तर 100 कोटी रुपये विशेष जसा नांदेडला दिला होता विशेष पॅकेज तसं द्यावं, किंवा 150 कोटी रुपये आम्हाला बिनव्याजी 10 वर्षासाठी वापरायला द्यावे सरकारने। अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी ज्या भावना मांडल्या त्या मी आपल्या समोर मांडू लागलो। 150 कोटीचा जो खड्डा पडणार आहे जी तो सरकारने भरून काढावा असं म्हणतो। माझी अशी विनंती आहे, सर्व सदस्यांची विनंती आहे, सरकार याच्यावर विचार विनिमय करेल। आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, आम्ही सरकारला विनंती केली कर्जमाफीच्या बद्दल काही करता येईल का, म्हणजे जेणेकरून या बँकेमध्ये 3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली तर बँक त्या संकटातून बाहेर निघाल। शेवटी ही शेतकऱ्याची बँक आहे, शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणारी बँक आहे। हे शेतकऱ्यांसाठी करतात तर शेतकऱ्यांसाठी सरकार बी अनुकूल असतो। प्रत्येक वेळेस सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले ते शेतकरी बांधवाचा हित लक्षात ठेवूनच घेतले। तर तुम्ही आता बोलताना म्हटलं की वीज बिल माफ करणार आहे सरकार, हो, कुणाकडे कसलं आणि सरकारची पॉलिसी तयार झाली का, कधीपासून लागू होणार? हे पहा, अजित दादांनी कालच तुम्ही ऐकलं असेल का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी वित्तमंत्री म्हणून जो आमचा राहिलेला जो बजेट होता त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करताना 1 हाऊस पॉवर पासून तर 7.5 हाऊस पॉवर पर्यंत वीज राहणार नाही, फुकट मिळेल, मोफत मिळेल। बाकीचे जे आकडेवारी आहे, बाकीची आकडेवारी जी आहे जुनी किती आहे, थकीत किती आहे, कशा पद्धतीचे ते आकडेवारी काढू लागले आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील। परंतु कालच्या घोषणेचा सर्व शेतकरी बांधवांनी विशेष स्वागत केला का पंजाबच्या नंतर कोणता राज्य असेल तर माझ्या माहितीप्रमाणे हे महाराष्ट्र राज्य आहे। किती वर्षासाठी राहील? मी आता योजना माफ झाली म्हणजे आता परमनंट पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला 7.5च्या मोटर पर्यंत कोणताही बिल भरायची गरज राहणार नाही। तुम्ही ज्या योजनेचा उल्लेख केला लाडली बहीण योजना, जी त्याच्यामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर लाभ मिळणार नाही। ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, श्रावणबाळ योजनेचा ज्यांना लाभ आहे त्यांना सुद्धा मिळणार नाही। मग ह्या ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांनाही आपण 500 रुपये वाढवले, 1000चे 1500 केले। हे 1500 जे लाडली बहीण ही योजना काढली त्याच्यावर अशी शंका कॅबिनेटमध्ये बी काही लोकांनी व्यक्त केली की त्यांनाही याच्यामध्ये समाविष्ट करा। परंतु सरकारने आता जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये एकच व्यक्ती 2 लाभ घेऊ शकत नाही असं त्याच्या पाठीमागचा धोरण आहे। परंतु याच्यावर बी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय आता घेताना शेवटी कसं आहे, पहिला जो काही घ्यायचा आहे
तो समोर ठेवूनच तुम्हाला प्रत्येक बहिणीला समजा 1500 रुपये द्यायचे आहे, दुसऱ्या बहिणीला एक योजनेमध्ये देत असेल तर दुसऱ्या योजनेमध्ये त्याला घेता येणार नाही. जे काही सदर आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे उत्पन्न आहे, जे काही उत्पन्न कमवतात अशा व्यक्तीला त्याच्यामधून बाहेर अल्पसंख्यासाठी एक निर्णय घेतला कालच्या बजेटमध्ये. अल्पसंख्यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते. आज खरं म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र सरकारने जे खास बाब म्हणून 64 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी दिली. त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते, आम्ही दोन्ही मंत्री या संस्थेचे संचालक पूर्वी आता खासदार झाले. आम्ही सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का आमचा रामकृष्ण जल उपसा जो आहे यामध्ये हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जी आमची मुद्दल रक्कम होती 64 कोटी काही लाख रुपये ती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिली. त्याच्यामध्ये एक टर्म्स ऑफ कंडिशन टाकून दिला का संचालक मंडळाने आणि सर्वसाधारण सभेने या दोघांमधून तात्काळ तो निर्णय घेऊन शासनाला पाठवावा. यासाठी 150 कोटी रुपये आमच्या बँकेवर जो वजा आहे व्याजाचा रूपाने, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो 150 कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचा असेल तर तो मोठा भुर्दंड बसेल. एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हालाही पॅकेज द्यावं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रूपाने 100-150 कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे. लातूर नंतर मराठवाड्यामध्ये एकमेव औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे. त्याचा जो भाग भांडवल आणि ती जी रामकृष्ण जल उपसा आहे त्या जल उपसाला बँकेच्या ताब्यात राहील. बँक त्याला जे काही त्याची मुद्दल आणि व्याज जो आमचा 150 कोटी रुपये माफ करू लागलो त्याबद्दल राहील. अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मीटिंग मध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला. आणि विशेष म्हणजे याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. जे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व जिल्ह्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे निमंत्रित प्रतिनिधी येतात आणि त्यांच्या समोर हा विषय ठेवून ही विषय पुढे याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वापर करू लागलो, परंतु कोणी तक्रार केली तर परत याचा काही विपरीत परिणाम होऊ नये. संचालक मंडळाला ज्या ज्या शंका होत्या आम्ही त्या सर्व चर्चा केल्या. आपल्या जिल्ह्याचे या विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार यांनाही बोलवलं, त्यांच्याकडून ही आम्ही सल्ला घेतला आणि सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की करायला हरकत नाही. त्या पद्धतीने आज खरं म्हणजे गेल्या 45 वर्षापासून याची मागणी होती, पण 45 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी आम्हाला कैबिनेट में मंजूरी दिली. दोस्तों सब्सक्राइब कीजिए हमारे न्यूज़ चैनल को ताकि आने वाली वीडियो हम अच्छी से अच्छी बना सके, और आप लाइक कीजिए हमारे वीडियो को और शेयर कीजिए ताकि हमें एक प्रोत्साहन मिल सके. आप लोगों की मोहब्बत की वजह से हम लोग ऐसी वीडियो बनाते हैं और अच्छी अच्छी न्यूज़ आप तक लाते हैं. इसलिए हमें हिम्मत देने के लिए, हमें प्रोत्साहन करने के लिए आप लोग हमें सब्सक्राइब किए चैनल को और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए ताकि हमारी ताकत बढ़ सके.